मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत परवा आपली कोणतीही बैठक झाली नाही असा दावा विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। आमच्या भेटीगाठी होत असतात पण परवा मात्र भेट झालेली नाही असं फडणवीस म्हणाले। दैनिक लोकमतच्या सरपंच ऑफ द इयर या कार्यक्रमात ते बोलत होते। कोणत्याही गडावर इथून पुढे राजकारण होणार नाही, शक्तिपीठाचं दर्शन घेऊन विकासाला सुरुवात करणार असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं। सामाजिक न्याय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर धनंजय मुंडे हे आज पहिल्यांदाच बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। नारायणगडाचं त्यांनी दर्शन घेतलं, त्यानंतर गहिनीनाथ गड आणि भगवान गडाचं देखील त्यांनी दर्शन घेतलंय। महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कोल्हापूर पालकमंत्रीपद घेणार नाहीयेत ते। या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांनी पत्र पाठवलेलं आहे। कोल्हापूर पालकमंत्रीपद अन्य कुणाला तरी द्यावं अशी विनंती ते करणार आहेत। न्यूज 18 लोकमतनं त्यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी स्वतः या संदर्भातली पुष्टी दिली आहे। शिवसेना आमदार तानाजी सावंत यांच्या विरोधात सोलापूर शहरात बॅनरबाजी करण्यात आली आहे। खेकड्याच्या चित्रात शिवसेनेचे उपनेते तानाजी सावंत यांचा चेहरा दाखवत ही बॅनरबाजी करण्यात आली आहे। या बॅनरवरती हा खेकडा सोलापूर आणि धाराशिव म्हणजेच उस्मानाबादची शिवसेना पोखरतोय, याच्या नांग्या वेळीच तोडा अशा आशयाचा मजकूर बॅनरवरती छापण्यात आलाय। कुख्यात गँगस्टर एजाज लकडावाला याला पाटण्यातून अटक करण्यात आली आहे। पाटणा पोलिसांच्या मदतीने मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली। लकडावाला हा आधी दाऊद इब्राहिमचा डावा हात मानला जायचा, नंतर छोटा राजन आणि दाऊदमध्ये मतभेद झाले, त्यानंतर तो राजनच्या गटात गेला। खंडणी, खुनाचा प्रयत्न, दंगल भडकवणं असे एकूण 30 गंभीर गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत। दिल्लीतल्या जेएनयू विद्यापीठातल्या हिंसाचाराविरोधात मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियावरती झालेल्या शांततापूर्ण आंदोलनाची दखल खुद्द उच्च न्यायालयानं घेतली आहे। शांततेत आंदोलन करून आपल्या आवाजाची ताकद कशी वाढवायची याचे धडे तरुणाईकडून शिका अशा शब्दात उच्च न्यायालयानं गेटवेवरच्या आंदोलनाची दखल घेतली आहे। सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात माजी भाजप नेते यशवंत सिन्हा यांच्या गांधी शांती यात्रेला गेट वे ऑफ इंडियापासून सुरुवात झाली आणि आता ही यात्रा पुण्यात जाऊन पोहोचली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या हस्ते या यात्रेला सकाळी हिरवा झेंडा दाखवण्यात आला। पुण्यानंतर ही यात्रा नाशिक, गुजरात, राजस्थान मार्गे नवी दिल्लीतल्या राजघाट इथं 30 जानेवारीला म्हणजेच गांधीजींच्या स्मृतिदिनी पोहोचणार आहे। तिथं यात्रेची समाप्ती होणार आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 2 दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावरती आहेत। कलाग्राम महाएक्स्पोचं उद्घाटन यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी त्यांनी उद्योजकांना संकटांमुळे खचून न जाण्याचा सल्ला दिला। महाविकास आघाडी सरकार स्थापनेतील अडथळ्यांचं उदाहरण यावेळी त्यांनी दिलं। उद्योगमंत्री सुभाष देसाई, अब्दुल सत्तार, राजेश टोपे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते। भाजपच्या जिल्हा परिषद निवडणुकीत झालेल्या पराभवावरती शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्रातून जहरी टीका करण्यात आली आहे। आईच्या गावात आणि बाराच्या भावात यासारखे शब्द थेट बातमीच्या शीर्षकातच वापरण्यात आले। महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर उद्या म्हणजे शुक्रवारी बारामतीत त्यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आलाय। त्यासाठी शहरातल्या चौकाचौकात स्वागत कमानी उभारल्या जात आहेत, तर शारदा प्रांगण इथं कार्यक्रमाच्या ठिकाणी भव्य कटआउट्स देखील उभारण्यात आलेले आहेत। नाशिक महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 22 आणि 26 या 2 प्रभागांसाठी आज पोटनिवडणूक होती आहे। विधानसभा निवडणुकांमध्ये विद्यमान नगरसेवकांनी पदाचे राजीनामे दिल्याने ही पोटनिवडणूक होतीये। या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप आणि मनसे अशी तिरंगी लढत बघायला मिळते। राज्यातल्या शेतकरी आत्महत्येला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारच जबाबदार आहेत असा थेट आरोप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केला। शरद पवार जसं चांगल्या कामाचं श्रेय घेतात तसं अपयशाचीही जबाबदारी त्यांनी घ्यायला हवी। आम्ही त्यांना चांगल्या कामाचं श्रेय देऊ, पण त्यांनी शेतकरी आत्महत्यांचीही जबाबदारी स्वीकारावी असं रघुनाथदादा पाटील म्हणाले। सोन्याच्या भावात जोरदार घसरण झाल्याचं पाहायला मिळतंय। एकाच दिवसात 10 ग्रॅम सोन्याच्या दरात 1200 रुपयांची घसरण झाली आहे। काल 10 ग्रॅमला 41,600 रुपये इतका भाव होता, तर आज 10 ग्रॅम सोन्याला 40,400 रुपये इतका भाव मिळालाय। अमेरिका आणि इराण यात वाढलेल्या तणावामुळे गेल्या 3 दिवसात सोनं 10 ग्रॅमला तब्बल 2,200 रुपयांनी महागलं होतं।
अक्षय कुमारच्या निरमा साबणाच्या जाहिरातीवरून पुण्यात चांगलाच वाद पेटलाय। जाहिरातीच्या माध्यमातून छत्रपतींच्या मावळ्यांची बदनामी केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केलाय। एसपी कॉलेजमधील शिवप्रेमी विद्यार्थी संघटनेनं निरमा कंपनी विरोधात आज निदर्शनं केली। औरंगाबादेत अज्ञातांनी एका शेतकऱ्याच्या शेतातल्या द्राक्षांच्या वेली कापल्या आहेत आणि थोड्या नाही तर 2100 पैकी 1400 वेली कापण्यात आल्यात। अपसिंगा या गावात बबरुवान राऊत यांच्या शेतात हा प्रकार घडलाय। या शेतकऱ्याचं यामुळे 15 लाखांचं नुकसान झालंय। शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांनी केंद्रीय कर्मचारी महासंघाच्या आदेशानुसार संरक्षण क्षेत्रात अग्रेसर EIDEF आणि INDWF या कंपन्यांशी संलग्न असणाऱ्या कामगारांनी देशव्यापी संप पुकारला होता। सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी कामगार संपात सहभागी झालेले पाहायला मिळाले। राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वाशिम जिल्हा शाखेच्या वतीनं लाक्षणिक संप पुकारण्यात आला। यावेळी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी निदर्शनं केली। केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणाला हाणून पाडण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी संघाचे 100% कर्मचारी या संपात सामील झाले। केंद्र सरकारची धोरणं ही कामगार आणि शेतकऱ्यांविरुद्ध असल्याचा आरोप करत किसान सभेच्या वतीनं देखील चांदवडला नाशिक औरंगाबाद महामार्गावरती रास्ता रोको करण्यात आला। यावेळी संतप्त आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला। सुमारे 1 तास चाललेल्या या रास्ता रोकोमुळे नाशिक औरंगाबाद मार्गावरती वाहनांच्या रांगा लागून वाहतूक ठप्प झाली होती। नवीन अंशदायी पेन्शन योजना रद्द करून 1982 ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी या मागणीसाठी गोंदियात आज सर्वच विभागाचे कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेसाठी गोंदिया उपविभागीय अधिकारी कार्यालयावरती हजारोंच्या संख्येत धडकले होते। यावेळी राज्य सरकारनं नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी या आंदोलकांनी केली। बातमी आहे अपघाताची। बीडमध्ये बस आणि दुचाकीच्या धडकेत दोघांचा मृत्यू झालाय। काल संध्याकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास बीड शहराजवळच्या चऱ्हाटा फाटा इथं हा अपघात घडला। चऱ्हाटा फाटा इथल्या पेट्रोल पंपावरून पेट्रोल भरून निघत असताना समोरून येणाऱ्या बीड जामखेड बसनं दुचाकीला जोरदार धडक दिली। औरंगाबाद पैठण रोडवरती इसारवाडीजवळ कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली। या अपघातात कारमधील 3 जणांचा जागीच मृत्यू झालाय। 31 डिसेंबर 2019 रोजी ट्रक ड्रायव्हरचा खून करून त्याच्या ताब्यातील ट्रक आणि ट्रकमधला 74 लाख रुपये किमतीच्या दुधाची पावडर घेऊन पसार झालेल्या 6 आरोपींना अहमदनगर जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेनं आज पुण्यातून जेरबंद केलंय। तर चोरीची पावडर विकत घेणाऱ्या आरोपींवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलाय। गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील अंजोरा इथं 19 वर्षाच्या गर्भवती महिलेनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। आमगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अंजोरा इथल्या सुजाता लाडे असं विवाहित महिलेचं नाव आहे। तिनं राहत्या घरीच गळफास घेत आपलं जीवन संपवलं। तिच्या आत्महत्येचं कारण मात्र अजून समोर आलेलं नाहीये। महाराष्ट्रात गेले 8 महिने पावसाळा असल्याची स्थिती आहे। जानेवारी महिन्यात देखील पावसानं शेतकऱ्यांची पाठ सोडलेली नाहीये। चंद्रपूर जिल्ह्यात 3 आणि 4 जानेवारी या 2 दिवशी पावसानं शेतपिकांना नुकसान पोहोचवलं। त्यानंतर आता पुन्हा बदलत्या वातावरणाचा चंद्रपूर जिल्ह्याला फटका बसलाय। महाराष्ट्रातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या साताऱ्यातील खंडोबा आणि म्हाळसा यांचा विवाह मोठ्या थाटात पार पडला। हा विवाह सोहळा बघण्यासाठी जवळपास 7 लाखांच्या वर भाविक पाली या गावात दाखल झाले होते। लांजा नगरपंचायत निवडणुकीचं मतदान सुरू झालंय। 13,000 मतदार असलेल्या या निवडणुकीत 17 नगरसेवक पदांसाठी 58 उमेदवार रिंगणात आहेत। तर नगराध्यक्ष पदासाठी 5 उमेदवार स्पर्धेत आहेत। महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यामध्ये प्रमुख लढत आहे। अपक्ष उमेदवारांमुळे इथली निवडणूक चुरशीची झाली आहे। रत्नागिरीत सावरकर प्रेमींनी पुन्हा एकदा मध्य प्रदेश काँग्रेस सेवा दलानं काढलेल्या सावरकरांच्या पुस्तिकेचा निषेध केला। काँग्रेस विरोधात नारे देत सावरकर पुतळ्यासमोर निदर्शनं करण्यात आली। यात भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते सामील झाले। चंद्रपूर शहराजवळ गेल्या काही दिवसांपासून नियमित दिसणाऱ्या 2 वाघांना बेशुद्ध करून जेरबंद करण्याचे आदेश प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी दिलेत। यातील 2 वाघिणी आहेत। शहरात नियमित वाघांचं दर्शन होत आहे, त्यामुळे परिसरात सध्या भीतीचं वातावरण आहे।
तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान घेण्यात आलं. मावळ विधानसभा आमदार सुनील शेळके यांच्या नगरसेवक पदाच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी मतदारांनी आज मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीचे निकाल उद्या येणार आहेत. दिल्लीतील जेएनयू विद्यापीठात विद्यार्थ्यांवरती झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज पंढरपुरात विद्यार्थ्यांनी आक्रोश आंदोलन केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. पंढरपूरचे विद्यमान आमदार भारत भालके हे देखील या आंदोलनात सामील झाले. पुणे नाशिक महामार्गावरती राख वाहतूक करणारा ट्रक उलटला. राजगुरुनगर बस स्थानकासमोर हा अपघात झाला. नाशिकहून पुण्याच्या दिशेनं जात असताना अपघात झाला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. मात्र या मालवाहू ट्रकमधली राख रस्त्यावरती पडली, त्यामुळे बराच वेळ मोठी वाहतूक कोंडी झाली होती. चंद्रपुरात 9 वर्षाच्या मुलाचा गळा आवळून खून करण्यात आलाय. गोंडपिंपरी तालुक्यातल्या धामणगाव इथली ही घटना आहे. उज्ज्वल खेडेकर असं मृत मुलाचं नाव असून तो काल संध्याकाळपासून बेपत्ता होता. घरापासून 500 मीटर अंतरावरच्या शेतात त्याचा मृतदेह आज सापडलाय. पंढरपुरात रेल्वे ट्रॅकवरती झालेल्या अपघातात एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याची ओळख पटवण्याचं काम अजूनही सुरू आहे. सरगम चौक इथल्या रेल्वे ट्रॅकवरती हा अपघात झाला. रेल्वेच्या धडकेत त्याचं शीर धडापासून वेगळं झालंय. हा व्यक्ती साधारण 50 वर्षांचा असून याबाबत पोलीस आता पुढचा तपास करतायत. प्रेमसंबंधात अडथळा ठरत असलेल्या पतीचा पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं गळा आवळून खून केल्याचं समोर येतंय. मालेगावच्या टाकळी इथं ही घटना घडलेली आहे. पत्नी आणि तिचा प्रियकर विलास जगताप या दोघांना अटक करून त्यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. भुसावळ नगरपालिका वॉर्ड क्रमांक 24 पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं. निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार स्वतंत्रपणे निवडणूक लढवतात. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे शहरवासियांचं लक्ष लागलंय. उद्या मतमोजणी सुरू होणार असून दुपारी 12 वाजेपर्यंत निकाल स्पष्ट होतील. गडचिरोलीतील देसाईगंज इथल्या घरकुल घोटाळ्याच्या चौकशीचे न्यायालयाने आदेश दिलेत. देसाईगंज नगर परिषदेकडून बांधण्यात आलेल्या 114 घरकुलांचं वाटप नियमबाह्य पद्धतीनं झाल्याचा आरोप करून कनिष्ठ न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. 2012 ते 2015 या काळातील पदाधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठावरती विविध विद्यार्थी संघटनेच्या वतीनं आक्रोश मोर्चा काढण्यात आला. सेमिस्टर पॅटर्न रद्द करावा, तसंच पीएचडी परीक्षा शुल्क कमी करावं अशा वेगवेगळ्या मागण्यांसाठी आज हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चेकऱ्यांनी अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू यांना निवेदन दिलं. या मोर्चात मोठ्या संख्येनं विद्यार्थी सहभागी झाले. केंद्रातील भाजप सरकार हे संविधान विरोधी असून संविधानाची पायमल्ली करत असल्याचा आरोप करत परभणी संविधान बचाव समितीच्या वतीनं सभेचं आयोजन करण्यात आलं. शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असलेल्या परिसरात ही सभा घेण्यात आली. या सभेला सर्वच जाती धर्माच्या युवक युवतींनी हजेरी लावली. त्यातल्या उर्वरित घडामोडींचा वेगवान आढावा. IIT मुंबईच्या टेकफेस्टमधली रोबो वॉर ही स्पर्धा भुसावळच्या श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातल्या ब्लँका बोट्स संघाच्या तानाजीनं गाजवली. ओडिशाच्या वायपर रोबोटला धोबीपछाड देत तानाजीनं सलग दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे. ब्लँका बोट्स संघाचा महाविद्यालयात प्राचार्यांनी सत्कार केला. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली हरणे इथल्या सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या पाठीमागे समुद्रात अचानक आलेल्या बोटीनं मच्छीमार बांधवांमध्ये मोठी घबराट पसरली होती. सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या पाठीमागे उभी असलेली अनोळखी बोट कुणाची यामुळे चर्चेला उधाण आलं. ही बोट काही काळ समुद्रात थांबून पुन्हा निघून गेली. भोकरदान तालुक्यातील वाढोणा गावात झाडाझुडपात एका पुरुष जातीचं अर्भक सापडले. परिसरात गुरं चरत असलेल्या एका व्यक्तीला हे अर्भक दिसलं. या अर्भकाला आरोग्य सेविकांच्या स्वाधीन केलं असून त्यावरती जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस या प्रकरणी पुढचा तपास करत आहेत. मराठ्यांच्या पराक्रमाच्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी कोल्हापूर इथल्या इतिहासप्रेमींनी काढलेल्या उदगीर ते पानिपत शौर्य यात्रेचे परतूर इथं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. शहरातल्या वेगवेगळ्या शाळांच्या विद्यार्थ्यांनी इतिहासकालीन देखावे, ज्ञानदेव, तुकाराम, छत्रपती शिवराय, जिजाऊ यांचा वेश परिधान करून पदयात्रेत सहभाग नोंदवला. स्वामी विवेकानंदांच्या कल्पनेतील बलशाली भारत घडावा यासाठी शिर्डीत राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. महाराष्ट्र धनुर्विद्या असोसिएशन अहमदनगर यांच्या माध्यमातून या राज्यस्तरीय स्पर्धा भरवल्या गेल्या आहेत, ज्यात राज्यातून 800 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.
पंढरपूर शहर पोलिसांनी रायझिंग डे निमित्त बंदुकांचं प्रदर्शन भरवलं होतं। या 2 दिवसांच्या प्रदर्शनाला 2000 विद्यार्थ्यांनी भेट देऊन बंदुका रायफल हातात घेऊन त्याची माहिती करून घेतली। उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सागर कवडे आणि शहर पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या संकल्पनेतून हे प्रदर्शन भरवण्यात आलं। एटापल्ली तालुक्यातील सुरजागड जंगलात ठाकूरदेव यात्रा संपन्न झाली। दक्षिण गडचिरोली जिल्ह्यासह बस्तरमधून हजारो आदिवासी या 4 दिवसांच्या यात्रेत सामील झाले। गडचिरोली जिल्ह्यातल्या उत्खननाचे परवाने रद्द करावेत अशी मागणी देखील या यात्रेदरम्यान करण्यात आली। जेजुरीत खंडोबा देवाची पौष पौर्णिमा यात्रेला सुरुवात झाली आहे। या यात्रेसाठी राज्यभरातून वैदू, बेलदार, कुंभार, मदारी, गारुडी या भटक्या जमातीतील हजारो लोक जेजुरीत येत आहेत। या यात्रेत गाढवांचा बाजार देखील भरतो। यंदा मात्र गाढवांची संख्या कमी असल्याने चढत्या भावात गाढवांची विक्री होतीये। या गाढवांचा बाजार सर्वात मोठा बाजार इथला मानला जातो। शेतकऱ्यांमध्ये तणावाचं प्रमाण वाढत चाललं असून शेतकऱ्यांना तणावमुक्त करण्यासाठी पाथरीत ग्रामीण रुग्णालयाच्या वतीनं शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या शिबिरात ग्रामीण जनतेला तणाव मॅनेजमेंटचं मार्गदर्शन केलं गेलं। तसंच मानसिक स्वास्थ्य मोफत सल्ला घेण्यासाठी 104 हा टोल फ्री क्रमांक त्याच्यावरती संपर्क साधण्याचं आवाहन देखील करण्यात आलं।